विक्रमदादाचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं मित्रपरिवार नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं विक्रमदादाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। मी प्रदेशाचे महामंत्री असं म्हटलं, त्यामुळे आमच्याकडे मंत्र्यापेक्षा महामंत्र्याचं महत्त्व जास्त असतं। संघटनेमध्ये सातत्याने गेले 20-22 वर्ष ज्यांनी बूथ प्रमुख पासून कामाची सुरुवात केली, माननीय बाळासाहेब पाटील हे आमचे सगळ्यांचेच कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून ज्यांचा वारसा समर्थपणे दादानं पुढं सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा चालवला। या 22 वर्षामध्ये बूथ प्रमुखापासून ते नगरसेवक उपमहापौर प्रदेशाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आता राज्याचे पक्षाचे महामंत्री अशा अनेक लोकप्रतिनिधी आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य त्यांनी केलं। आज राज्यातल्या आमच्या सगळ्या नेतृत्वाच्या वतीनं माननीय देवेंद्रजी असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांचं विशेष प्रेम त्यांच्यावरती यासाठी आहे की संघटनेप्रती असलेली एकनिष्ठता, संयम आणि कार्यक्षमता असे अनेक गुण त्यांच्यामध्ये सगळ्यांनी पाहिले। आणि म्हणून आज आमच्या सगळ्यांना अभिमान वाटतो की आमच्या आज मित्रांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण सगळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आलोय। आता शुभेच्छा देताना इथपर्यंत थांबणं योग्य नाही, भविष्यासाठी जो शुभेच्छा नक्की दिल्या पाहिजे। कारण एक मित्र पुढे जातो, दुसरा मित्र मागे राहता कामा नये आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे, कधी ना कधी ती योग्य वेळ नक्की येते आणि आपण केलेल्या कार्याचा, आपण संघटनेप्रती असलेला जी एकनिष्ठता आहे, जे समर्पण आहे, त्याचे निश्चितपणे जनता असेल, पक्ष असेल, नेतृत्व असेल, हे योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते आणि चांगल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही नाराज व्हायची वेळ येत नाही। हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, त्याला संधी मिळते आणि म्हणून इतकं मोठं काम ज्या अर्थी आपण उभं केलंय, या नवी मुंबई या पनवेल सारख्या महानगरपालिकेचं उपमहापौर म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहिलं। एक आदर्श जनप्रतिनिधी आणि संघटनेप्रती असलेला अत्यंत समर्पक भावनेतनं काम केलेला कार्यकर्ता, अशा दोन्ही आघाडीवरती सातत्यानं आपण खूप चांगलं काम केलं। युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये एक चांगली युवकांची संघटना आपण बांधली, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला, अगदी मंडल स्तरावरती प्रवास केलेला आमच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून आजही नेतृत्व आमचे नेते त्यांचं नाव घेतात ते विक्रमदादा पाटील। मला असं वाटतं की खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। त्यांचं राजकीय आयुष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे, त्यांना त्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो। त्यांचं आरोग्य उत्तम राहो, त्यांना परमेश्वरानं ही सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची अधिक शक्ती प्राप्त परमेश्वराकडनं त्यांना मिळो अशी सदिच्छा, शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दादाला मनापासून खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल, आज विक्रमदादांचा वाढदिवस आहे, त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेले त्याबद्दल? मी इक्बाल इब्राहिम नावडेकर, जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र। आज साहेबांची जे बर्थडे आहे त्यांना वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम जियो हजारों साल के दिन वो हजार। साहेब जेव्हा तिकडून येत होते, एंट्री केली तर मला एक शेर आठवण्यात आला कि आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, हम ये समझे कि चांद खुद जमीन पे उतर आया है। खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले, खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा काय। ये है हिंदू समाजाचे, मी मुसलमान समाजाचा आहे, परंतु सर्वात अगोदर आम्हाला त्रास झाला ते तलोजा फेज 2 ला आम्हाला कुठेही बरियल ग्राउंड भेटत नाही होता।
पण साहेबांनी आमच्या संगती आले आणि साहेबांनी आम्हाला 38 करोडचा प्लॉट घेऊन दिला. साहेबांचा आशीर्वाद मुले आम्हाला 38 गुंठे मिळाले. त्याची आज प्राईज आहे 38 करोड. त्यानंतर प्रॉब्लेम झाला, जागा तर मिळाली आहे पण कसा काय होणार, इतका मोठी जागा आहे. तर साहेबांनी आम्हाला डायरेक्ट MD-कडे घेऊन गेले. तर MDने आम्हाला 4.5 करोड रुपये दिले. किती दिले? 4.5 करोड रुपये आम्हाला दिले. तर साहेबांचे आम्ही मुस्लिम समाज आभारी आहोत. त्यानंतर जेव्हा वॉल कंपाऊंड झाला, मातीचा 4.5 करोडमध्ये भराव झाला, तर त्यानंतर प्रॉब्लेम आला की डेव्हलप कसा काय होणार, रोड कसा काय होणार, लाईट कशी काय येईल. तर साहेब स्वतः आले, गणेश देशमुख साहेब कमिशनर होते, त्यांच्याकडे बसले. नंतर ठराव मांडून घेतला. तर आम्हाला 2,41,00,000 रुपये साहेबांनी घेऊन दिले. तर त्याच्यामुळे आम्ही साहेबांचे आभारी आहेत. त्यानंतर प्रॉब्लेम आला लाईटचा. तर प्रीतम पाटील आहेत, इन्चार्ज आहेत, त्यांच्याकडे गेले. त्यांना हाय मास्क लावून दिला आणि साहेबांनी असे भरपूर कामं केलेत. मी आता काम बोलत बसीन तर रात्र होईल, पण साहेबांनी जे उपकार केलेत आम्हाला तर त्याचे उपकार आम्ही भरू शकत नाही. तर सर्व मुस्लिम समाज आम्ही साहेबांच्या सोबत आहेत आणि साहेबांना लाख हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभं केलं. मग आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील, तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, आमचे सगळेच नेते, मग सुधीरभाऊ मुनगंटीवार किंवा पंकजाताई मुंडे, गिरीशभाऊ महाजन, सगळ्याच नेत्यांनी, आमचे कोकणाचे नेते रवींद्रजी चव्हाण, या प्रत्येकाने मला वेळोवेळी ताकद दिली आणि त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम, शेवटी काम करण्याची जरी ऊर्जा आपल्या मनात असेल तरीसुद्धा दिशा देणारं पालकत्व घेणारं कुणीतरी लागतं. या नेत्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि त्यामुळे विक्रांत पाटीलसारखा एक छोटा कार्यकर्ता हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होऊ शकला. मला वाटतं की ही प्रचंड मोठी जबाबदारी आणि विश्वास पक्षाने माझ्यावरती सोपवलेला आहे. त्या माध्यमातून एक मोठी संधी मला दिलेली आहे आणि पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो, हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे, स्थानिक ठिकाणी जनता तुमच्याबरोबर आहे का, हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे 2017 साली जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं. म्हणजे माझा प्रभाग तसा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असा संमिश्र प्रभाग आहे. आणि इक्बालजी नावडेकर या ठिकाणी आहेत, सगळीच मंडळी आहेत. यांनी आता माझ्या आधी मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या भावना आपण ऐकल्या. मला प्रत्येक समाजाने परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही, पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं. कारण या सगळ्यांनी मला प्रेम दिलं, मला ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून मला त्यांनी स्थान दिलं. आज वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले गेले, अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले, पनवेलमधून आले, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण आले, आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आले, केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नव्याने जबाबदारी मिळाली, पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आले. 1.5-2 तास आपल्या सगळ्यांबरोबर थांबले, संवाद साधला, वेळ दिला. मला वाटतं की माझ्यासाठी ह्यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाहीत. आणि त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण साकारले. मग आमच्या रिक्षाचालक बांधवांना CNG कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन्स त्या ठिकाणी दिले. छत्री पावसाळा त्यामुळे छत्रीचं वाटप, आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं. अशा पद्धतीने आमचे कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वह्यांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं. असे अनेक उपक्रम आम्ही साकारले, दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पनवेलवासियांचे, माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे, माझे भारतीय जनता पार्टीचे राज्यातले कार्यकर्ते, युवा मोर्चाचे राज्यातले कार्यकर्ते आणि खास करून आमचे सगळे सन्माननीय नेते ज्यांनी वेळोवेळी मला ताकद दिली, त्या सगळ्यांच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. सगळ्यांचे खूप खूप आभार. दादा, दादांचे खंदे समर्थक, राजकीय असो सामाजिक असो, नेहमी आपण त्यांच्या सोबत असतो आणि अशा या दादांचाच वाढदिवस, आज एक मोठी जनशक्ती त्यांच्या पाठी पाहायला मिळाली. एकंदरीत हे वातावरण बघून तुमच्या काय भावना आहेत? आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की विक्रांतजींनी अगदी छोटा कार्यकर्ता असतो, अगदी बॅनर लावण्यापासून, पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे
आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल. परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढता क्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्यापुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी. अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे. त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडून आपण ऐकलं, गेल्या वर्षी आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. आपण बघतोय आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्यापुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. आणि आज विक्रांतजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.